आंबेडकरांना किती जागा द्यायच्या याच्यावर आता महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडलेले पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची 5 ते 6 जागा सोडण्याची तयारी आहे, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत वंचितला 3च जागा देण्यासाठी आग्रही आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। उद्याच्या बैठकीनंतर आता आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे। 14 किंवा 15 मार्चला प्रकाश आंबेडकरांची सांगलीमध्ये सभा आहे, त्याआधी निर्णय घ्या असं अल्टिमेटम आता प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिल्याचं समजतंय। त्यामुळे आता जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना जागांचा आकडा किती यावरून सगळी रस्सीखेच सुरू आहे। वंचितसाठी नेमक्या किती जागा सोडायच्या यावरून मवियामध्ये आता मतमतांतर पाहायला मिळतात। उमेश हलोने आपल्याला ताजी अपडेट देतील। उमेश, मवियाची नेमकी गणितं काय आहेत आता आणि कधी होऊ शकतो अंतिम निर्णय? अश्विन, महाविकास आघाडी आणि वंचित मधलं जे बोलणी आहे ती जागा वाटपाचा जो आकडा आहे त्यावरून अडली असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आणि नेमकं प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायची यावरूनच महाविकास आघाडीत दोन मतप्रवाह आहे। आणि पहिला मतप्रवाह जो आहे तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जी दोघांचं एक मत आहे की 5 ते 6 जागा प्रकाश आंबेडकरांना आपण दिल्या पाहिजे, तेवढी ताकद त्यांची महाराष्ट्रात आहे। आणि त्या 5 ते 6 जागा देऊन प्रकाश आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीत घ्यावं असा या दोघांचा प्रयत्न आहे। मात्र महाविकास आघाडीतला एक दुसरा जो घटक आहे, दुसरा गट आपण ज्याला म्हणू की ते ज्यामध्ये संजय राऊत, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण हे लोक जे आहेत, हे नेते आहेत, यांचा आग्रह आहे की 3 जागा ज्या आहेत त्या प्रकाश आंबेडकरांना दिल्या पाहिजे आणि 3 जागांवरच प्रकाश आंबेडकरांची बोलणी झाली पाहिजे। मात्र या दोन गटांमध्ये जागा देण्यावरून मतभेद आहे आणि त्यावरूनच महाविकास आघाडीत वंचितचा जो समावेश आहे, जी बोलणी आहे ती थांबलेली आहे असं म्हणता येईल। आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे अश्विन, या 14 किंवा 15ला जी सांगलीमध्ये जी सभा होणार आहे प्रकाश आंबेडकरांची, ती निर्णायक होणार आणि या सभेपर्यंत महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा असा एक आग्रह जो आहे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला। आपण त्याला अल्टिमेटमही म्हणू शकतो। आणि सर्वात दुसरी एक महत्वाची बातमी अशी आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एक आग्रह प्रकाश आंबेडकरांना धरला आहे की महाविकास आघाडी संदर्भातली जी चर्चा होईल ती फक्त आता प्रकाश आंबेडकरांसोबतच झाली पाहिजे, त्यांच्या प्रतिनिधीसोबत नाही। त्यामुळे या पुढच्या सर्व बैठकांना प्रकाश आंबेडकरांनी स्वतः उपस्थित राहायची विनंती जी आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना केली आणि ती विनंती प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलेली आहे। त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे की पुढची बोलणी ती प्रकाश आंबेडकरांसोबत होणार आहे आणि जागा नेमकं किती प्रकाश आंबेडकरांना देता येईल यावर पुढचा भविष्य जे असणार। तर 5 ते 6 जागा ज्या आहेत त्या वंचितला सोडल्या पाहिजे असा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा आग्रह आहे। तर दुसरा गट 3 जागांवर आहे। तर यात नेमकं तोडगा कसा निघतोय पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अश्विन, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल उमेश। तेव्हा येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये नेमका काय निर्णय होतो, नेमक्या किती जागा सोडल्या जातात, कोणत्या जागा सोडल्या जातात, त्यावर मग प्रकाश आंबेडकर काय ठरवतात 14 ते 15 मार्चमध्ये हे सगळं चित्र येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट करू शकतील। मात्र मवियाच्या दृष्टिकोनातून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये काही पावलं उचलली जातात का पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।